म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय असतं? ओके. खूप लोकांना ना म्युच्युअल फंडच्या जागी एस-आय-पी नाव खूप फेमस झालेलं आहे. बरोबर. लोकांना वाटतं म्युच्युअल फंड आणि एस-आय-पी दोन वेगळे प्रोडक्ट आहेत. तर बरोबर. दोन्ही सेम प्रोडक्ट आहेत. इनफॅक्ट हं. एस-आय-पी हा वे आहे आणि हं. म्युच्युअल फंड हा ॲक्चुअली प्रोडक्ट आहे. तर अच्छा. म्युच्युअल फंड म्हणजे काय? आपल्यासारख्या सर्वसाधारण लोकांना कुठे हं. इन्व्हेस्टमेंट करायचे हं. हे कळत नसतं. बरोबर. उदाहरणार्थ आपण साधी एफ-डी पण करायला जातो. हं. तर ती एफ-डी आपण कुठे करतो? आपलं जिथे सेव्हिंग बँक अकाउंट अकाउंट आहे आहे. तिथेच करतो. बरोबर. त्याच्या शेजारीच आणखी एक बँक आहे. हं. त्याचा इंटरेस्ट रेट जास्त आहे तरी तिथे जाऊन करत नाही. का तर हं. आपल्याला माहिती नसतं. माहिती. बरोबर, जरी माहिती असेल तरी आपण तिकडे जाण्यासाठी कम्फर्टेबल नसतो. हं. ह्याचा सगळ्यात एक सोपा वे आहे म्युच्युअल फंड्स. तर हं. म्युच्युअल फंड्स काय करतात? आपल्यासारख्या हजारो लाखो इन्व्हेस्टर्सकडनं पैसे घेऊन खूप ठिकाणी इन्व्हेस्टमेंट्स करतात आपल्या हं. गरजेनुसार. हं. बरोबर. आपल्या गरजेनुसार, म्युच्युअल फंडच्या नाही. तर ते बरोबर. कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट होतात? तर स्टॉक्समध्ये होतात, ओके. बँकांच्या एफ-डीज, गव्हर्नमेंटच्या स्कीम्स किंवा हं. सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स होतात किंवा रिअल इस्टेटमध्ये पण इन्व्हेस्टमेंट्स होतात. हं. तर आपल्यासारख्या लोकांना कळत नसतात कुठे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. त्याच्यासाठी म्युच्युअल फंड्स आहेत. म्युच्युअल फंडमध्ये फंड मॅनेजर्स असतात, हं. खूप सारे अॅनालिस्ट असतात, जे फक्त अभ्यास करून ठरवतात की कुठे पैसे गुंतले पाहिजेत. पाहिजे. तर त्याला म्युच्युअल फंड म्हणतात. ओके. सर मला सांगा, एक सर्वसामान्य नागरिक असेल, तर त्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, गुंतवणूक करायची असेल, तर त्या सर्वसामान्य नागरिकांना कुठं करावी? आणि समजा अगदी 15,000-20,000 रुपये पगार असेल एखाद्याला, तर हम्म. तो करू शकतो का? एस-आय-पी करू शकतो का? गुंतवणूक करू शकतो का? आणि करत असेल तर कुठे? अगदी कुठलाही व्यक्ती म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ज्याच्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड आणि ओके. बँकेत अकाउंट आहे, हां. तो व्यक्ती म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ओके. अगेन, अमाऊंटची काही अट नाहीये, रकमेची काही अच्छा. अट नाहीये. अगदी 100 रुपयापासून पण इन्व्हेस्टमेंट करता येते. ओके. 15-20 हजार रुपये तुम्ही म्हणताय जो कमवणारा व्यक्ती आहे, तो हां. अगदी 100, 200, 500 रुपयापासून पण सुरुवात करू शकतो. बरोबर आहे. काय अट आहे? पॅन कार्ड असलं पाहिजे, आधार हां. कार्ड असलं पाहिजे, बँकेमध्ये अकाउंट असलं पाहिजे. त्या ओके. 3 गोष्टी असल्या की तो इन्व्हेस्टर आपली इन्व्हेस्टमेंट जर्नी चालू करू शकतो. साधारण किती रुपयांपर्यंत आणि काय कालावधी वगैरे असतो, की आपण किती वर्षांसाठी वगैरे काय? कालावधी प्रत्येकाचा असतो, पण हं. हे इन्व्हेस्टरनी स्वतःहून, गुंतवणूकदाराने हं. स्वतःहून ठरवलं पाहिजे की मला काय काळासाठी इन्व्हेस्टमेंट करायचे. हं. 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 अगदी तुम्हाला खरं नाही वाटणार, पण तुम्हाला जर 2 दिवसासाठी पण इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत ना, त्याच्यासाठी पण म्युच्युअल फंड्स आहेत. अरे आणि बापरे! अगदी तुम्ही अनंत वेळेसाठी करायचे त्याच्यासाठी पण म्युच्युअल फंड्स आहेत. हं. मी सुरुवातीला सांगितलं ना की म्युच्युअल फंड खूप वेगळ्या प्रकारामध्ये इन्व्हेस्टमेंट बरोबर. करतात. हं. त्याच्यावरती ठरतं की आपली इन्व्हेस्टमेंट कुठे असली पाहिजे.